नमस्कार. आज आपण 22व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. वरील श्लोकांमध्ये असे सिद्ध केले आहे की परमात्म्याची प्राप्ती झालेल्या सिद्ध महापुरुषांना कर्म करणे अगर न करणे यांचे काही प्रयोजन उरत नाही. तसेच ज्ञानयोगाच्या साधकाने कर्म करणे किंवा त्याग करणे हे शास्त्रसंमत आसक्तीरहित आणि ममतारहित असते. म्हणून ते कर्म करताना किंवा त्याचा त्याग करताना सर्व अवस्थांमध्ये ते कर्मबंधनापासून सर्वस्वी मुक्त असतात. आता भगवंत असे दाखवून देत आहेत की कर्मामध्ये अकर्मदर्शनपूर्वक कर्म करणारा कर्मयोगी हाही कर्मबंधनात पडत नाही. श्लोक 22. यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. श्लोकाचा अर्थ, जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो, ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही, जो सुख दुःख इत्यादी द्वंद्वांच्या पूर्णपणे पार गेलेला आहे, असा सिद्धीत व असिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असून त्याने बांधला जात नाही. यदृच्छा लाभ म्हणजे अनिच्छेने असो अगर परेच्छेने असो प्रारब्धाप्रमाणे अनुकूल किंवा प्रतिकूल पदार्थाची जी प्राप्ती होते ती म्हणजे यदृच्छा लाभ होय. या यदृच्छा लाभामध्ये नेहमी आनंद मानणे, एखादा अनुकूल पदार्थ मिळाल्यास त्याबद्दल आसक्ती न बाळगणे, तो अनुकूल पदार्थ मिळावा किंवा जास्त व्हावा अशी इच्छा न करणे आणि प्रतिकूल असलेल्या पदार्थाची प्राप्ती झाल्यास द्वेष न करणे किंवा तो नष्ट व्हावा अशी इच्छा न करणे आणि त्या दोहोंनाही भगवंतांची इच्छा किंवा प्रारब्ध समजून निरंतर शांत व प्रसन्नचित्त राहणे, हेच यदृच्छा लाभामध्ये नेहमी समाधानी राहणे होय. विद्या, बुद्धी, धन, मान, मोठेपणा किंवा इतर कोणतीही वस्तू किंवा गुण यांच्या संबंधामुळे दुसऱ्यांची उन्नती पाहून जी ईर्षेची भावना होते त्या ईर्षा विकाराचे नाव मत्सर होय आणि त्याचा सर्वथा अभाव झाला की तो विमत्सर होतो. स्वतःला विद्वान आणि बुद्धिमान समजणाऱ्यांमध्येही ईर्षेचा दोष दडलेला असतो. ज्यांच्या विषयी मनुष्याला प्रेम असते अशा आपल्या मित्रांच्या विषयी आणि कुटुंबियांविषयी माणसाला ईर्ष्या वाटू लागते. म्हणून विमत्सरः या विशेषणाचा उपयोग करून येथे कर्मयोग्यामध्ये हर्ष शोकादी विकारांहून निराळ्या अशा ईर्षेच्या दोषाचाही अभाव असतो असे दर्शविले आहे. द्वंद्वाच्या पलीकडे जाणे म्हणजे असे की हर्ष शोक व राग द्वेष इत्यादी जोड विकारांचे नाव द्वंद्व होय. त्यांच्याशी संबंध न राहणे म्हणजे अशा प्रकारचे विकार अंतःकरणात न राहणे म्हणजेच त्यांच्या पलीकडे जाणे होय. कर्मयोगी लाभहानी, मान अपमान, स्तुती निंदा, अनुकूलता प्रतिकूलता, सुखदुःख इत्यादी द्वंद्वापासून अतीत असतो. म्हणून त्याच्या अंतःकरणात त्या द्वंद्वापासून होणारे राग द्वेष, हर्ष शोक इत्यादी विकार उत्पन्न होत नाहीत. द्वंद्व अनेक प्रकारचे असतात. जसे भगवंतांचे सगुण साकार रूप चांगले आहे अथवा निर्गुण निराकार रूप चांगले आहे, अद्वैत सिद्धांत योग्य आहे अथवा द्वैत सिद्धांत योग्य आहे, भगवंताचे ठिकाणी मन लागले अथवा नाही लागले, एकांत मिळाला अथवा मिळाला नाही, शांती मिळाली अथवा नाही मिळाली, सिद्धी प्राप्त झाली अथवा नाही झाली,
इत्यादी. या सर्व द्वंद्वाशी संबंध न ठेवण्यानेच साधक निर्द्वंद्व होतो. जसे तराजू कुणीकडेही झुकला तर तो बरोबर आहे असे म्हणता येत नाही, तसेच साधकाचे अंतःकरण कोणत्याही बाजूकडे झुकले तर ते द्वंद्वातीत म्हटले जात नाही. कर्मयोगी सर्व प्रकारच्या द्वंद्वापासून अतीत असतो, म्हणून तो सुखाने संसार बंधनातून मुक्त होतो. यज्ञ, दान आणि तप इत्यादी कोणतेही कर्तव्य कर्म निर्विघ्नपणे पूर्ण होणे म्हणजे त्याची सिद्धी होय, आणि कोणत्या तरी प्रकारच्या विघ्नबाधेमुळे ते पूर्ण न होणे म्हणजे असिद्धी होय. अशा प्रकारे सिद्धी आणि असिद्धी म्हणजे कर्म यशस्वी होणे किंवा न होणे यांमध्ये भेदबुद्धी नसणे म्हणजे सिद्धीबद्दल हर्ष व आसक्ती इत्यादी आणि असिद्धीबद्दल द्वेष व शोक इत्यादी विकार नसणे. अशा प्रकारे दोन्हींबद्दल समान भाव असणे म्हणजे सिद्धी व असिद्धी यांमध्ये सम राहणे होय. असा पुरुष कर्म करीत राहिला तरी तो बद्ध होत नाही. या म्हणण्याचा भावार्थ असा की कर्म करण्याचा मनुष्याला अधिकार आहे, कारण यज्ञासह प्रजेची सृष्टी करून प्रजापतीने मनुष्यांना कर्म करण्याची आज्ञा दिली आहे. तेव्हा त्या आज्ञेप्रमाणे कर्म न केल्यास मनुष्य पापाचा भागीदार होतो. याशिवाय मनुष्य कर्माचा संपूर्ण त्यागही करू शकत नाही. आपल्या प्रकृतीप्रमाणे सर्वांना काही ना काही कर्म करावेच लागते. ज्याप्रमाणे फक्त शरीराशी संबंधित कर्मे करणारा परिग्रहरहित असा सांख्ययोगी इतर कर्माचे आचरण न करताही कर्म न करण्याच्या पापाने लिप्त होत नाही, त्याचप्रमाणे कर्मयोगी हा विहित कर्मांचे अनुष्ठान करूनही त्या कर्मांनी बद्ध होत नाही, असा याचा आशय आहे. अशा प्रकारे आज आपण 22व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 23व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.